त्या प्रयोगानंतर अमोल पालेकर पण ग्रीन रूम मध्ये भेटून खूप बोलले होते. म्हणजे खूप छान माझं कौतुक केलं होतं आणि म्हणले होते तू काहीतरी वेगळं आणशील रंगभूमीवरती. आणि त्याच प्रयोगाला वैभव मांगले पण आले होते. त्यांनी मला अजूनही ती नोट माझ्या घरी आहे, 500ची नोट दिली होती. त्या 500 नोटवर त्याची सही होती आणि उजव्या बाजूला लिहिलं होतं, यू हॅव समथिंग डिफरंट, तू थिएटरमध्ये काहीतरी वेगळं आण. ठरलंय फॉरएव्हर हे एक, त्याला मी टॅगलाईन अशी दिली आहे, म्युझिकल लव्ह स्टोरीचं सिनेमॅटिक नाटक. सो याच्यात खूप गोष्टी येतात. या नाटकात लव्ह स्टोरी आहे, हे नाटक म्युझिकल आहे आणि सिनेमॅटिक हा शब्द वापरण्यामागचं कारण की आम्ही या नाटकामध्ये एलईडी स्क्रीनचा वापर करतोय आणि तो फक्त असा वापर नाही की मागे फक्त एलईडी वॉल लावली आणि त्याच्या पुढे आम्ही परफॉर्म करतो. आमचा सेट पण आहे. सो इट इज अ ब्लेंड ऑफ व्हिज्युअल्स. म्हणजे बेसिकली हे आलं कुठनं हे मी फक्त तुम्हाला सांगतो. बऱ्याचशा नाटकांमध्ये लोकेशनचं खूप रेस्ट्रिक्शन असतं. अनेकदा अख्खी नाटकं एका घरात घडतात, अनेकदा फक्त एक सेट चेंज असतो. पण आमची जी लेखिका आहे अक्षता आचार्य, तिने एवढ्या वेगवेगळ्या ठिकाणी हे नाटक लिहिलंय की एवढा व्हास्ट सेट चेंज कसा करायचा स्टेजवर, तेही एका 20 सेकंदाच्या ब्लॅकआउटमध्ये, हा मोठा प्रश्न पडला. मग त्याच्यावर बीट करण्यासाठी आम्ही एक सोल्युशन काढलं जे खूप व्हिज्युअली वायबल आणि व्हिज्युअली स्पेक्टॅकल करू शकतो लोकांना. ते म्हणजे एक एलईडी स्क्रीनचा वापर करू शकतो. म्हणजे एक स्पॉइलर देतो, एका नाटकामध्ये, आमच्या नाटकामध्ये लेखिकेने एका मरीन ड्राईव्ह मुंबईतल्या फेमस ठिकाणी सीन लिहिलाय. सो मरीन ड्राईव्ह आणायचं कसं स्टेजवर. सो अशा ठिकाणून आम्हाला आयडिया आली की एलईडी स्क्रीन वापरू. आणि आता एलईडी स्क्रीनवर तुम्हाला अख्खा मरीन ड्राईव्हचा समुद्र दिसतो आणि तो फोटो नसून लाटां दिसतात, लाटांचा आवाज येतो. तो एक 4D एक्सपिरियन्स क्रिएट करण्याचा आमचा या सगळ्यामधनं प्रयत्न आहे असं म्हणायला हरकत नाही. ऑल्सो प्रोसेस आणि निर्मिती कशी झाली म्हणजे इट वॉज जस्ट अ फॅक्ट की ही जेव्हा स्क्रिप्ट आली आणि आम्हाला, मी आणि कपिल, वी ऑलवेज वॉन्टेड टू डू म्युझिकल सिन्स मे बी 4 years आणि ती अपॉर्च्युनिटी आम्हाला ह्या नाटका थ्रू मिळाली. आणि काही 1 सेकंदाचाही वेळ लागला नाही मला हे नाटक करण्यात आणि हे नाटक प्रोड्यूसही करण्यात. वन ऑफ द को प्रोड्युसर मी आहे. त्यामुळे त्या नाटकात इतकं स्ट्रॉंग नॉस्टॅल्जिक व्हॅल्यू आहे आणि त्याचा प्रेक्षक वर्ग हा कुठला एज ग्रुपला सीमित नाहीये. हा त्याचा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट आहे. 15 वर्षाच्या मुलापासून ते 80 वर्षाच्या एका आजी या आजोबांपर्यंत ते नाटक सगळे एन्जॉय करू शकतात, पाहू शकतात. कारण नाटक प्रेमाबद्दल आहे, नाटक सेकंड चान्स बद्दल आहे. सो आय होप अँड आय विश सगळ्यांना नाटक आवडेल. पहिलं व्यावसायिक नाटक म्युझिकल आहे, हा धाडसी निर्णय का घेतलास? पहिलं व्यावसायिक नाटक म्युझिकल हा, मी आता खरं उत्तर द्यायचं तर मला असं आय ऑलवेज लाईक टू एक्सप्लोर मोर जॉनराज. मला असं वाटतं की मी जास्तीत जास्त जॉनरा एक्सप्लोर केले पाहिजेत. आणि मी लंडनला शिकायला होतो तेव्हा मी खूप तिकडे म्युझिकल्स पाहिली आणि तिकडची म्युझिकल्स आर क्रेझी. म्हणजे ते जे तिकडे स्पेक्टेकल परफॉर्म करतात आणि ते ज्या लेवलला जाऊन परफॉर्म करतात, तो हा परफॉर्मन्स कधीतरी आपल्या पण मातीत आला पाहिजे आणि आपल्याही लोकांना ते खूप आवडतं. म्हणजे छोटं उदाहरण द्यायचं तर साऊंड ऑफ म्युझिक नावाचं एक फार फार उत्तम नाटक आहे जे ब्रॉडवेला चालू होतं. तर ते आता NMSCCला परफॉर्म झालं. ज्याला तुफान गर्दी झाली. याचा अर्थ आपला पण ऑडियन्स जो आहे त्यांनाही ते पाहायची इच्छा आहे. अल्लादीन सारखं नाटक आलं, अशी अनेक नाटकं येऊन गेली. सो एवढं मोठं नाही पण याची कुठेतरी सुरुवात व्हावी म्हणून आम्ही हा प्रयत्न केला. आणि ऑफकोर्स हा धाडसी निर्णय तू म्हणल्यानंतर हा धाडसी निर्णय आहे, पण रिस्पॉन्सिबिलिटी पण तेवढी आहे आणि त्याच्यासाठी आम्ही सगळेजण कष्ट पण तेवढे घेतोय की इफ हे नाटक काहीतरी +1 आहे, सो आम्हाला पण त्याच्यासाठी +1 कष्ट करायला लागतात. सो ॲज अ टीम आम्ही त्याच्यासाठी खूप मेहनत करतो की नाटक हा एक्सपिरियन्स तुमच्यापर्यंत आम्ही छान पोहोचवू शकू. कलाकारांची निवड कशी केलीस? या नाटकात 3 पात्र आहेत. अबीर शिरीष राजवाडे, मीरा देसाई पालकर आणि तिसरं पात्र लेखिकेचंच आहे. सो लेखिकेचं पात्र, अर्थात लेखिका जी माझ्याकडे नाटक घेऊन आली, मग मला तिच्यापेक्षा जास्त कुठला फेअर कास्ट वाटलीच नाही मी. सो आय वेंट विथ हर. कपिल अँड आम्ही दोघंही एकत्र अनेक वर्ष काम करतो आणि मला असं वाटलं की हे पात्र त्याच्यापेक्षा जास्त कोणी चांगलं करू शकणार नाही. बिकॉज आय न्यू हिम सिन्स 4 years. आय न्यू व्हॉट आर हिज स्ट्रेंथ्स. सो आणि प्लस हे म्युझिकल आहे, तो फार उत्तम गातो आणि तो नाटकात लाईव्ह गातो. त्यामुळे तो त्याचा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट होता. आणि तिसरं कास्टिंग जे आमचं सगळ्यात फास्ट झालं असं म्हणायला हरकत नाही. नाटक मी ऐकल्यानंतर मी
अक्षता आणि कपिल दोघांनी तेच म्हणलं की हे म्हणजे मला ऋताचा आवाज ऐकू आला त्या पात्रामधनं. तुम्ही म्हणलं की आणि बिकॉज मी आणि ऋताने आधी काम केलंय सो आय नो की तिचे पण स्ट्रेंग्स काय आहेत किंवा ती कशा पद्धतीने हा रोल खूप चांगला करू शकेल, ती काय कॅच चांगलं करू शकेल. सो मला असं वाटलं की हा रोल ऋताचा आहे आणि थँक्स टू हर की ती मला या नाटकासाठी हो म्हणाली आणि शी बिलीव्ड इन मी. आणि येस, अशी आमची प्रोसेस कास्टिंगची झाली. एक आउट ऑफ द हो. सॉरी परांजपे ह्या गाजलेल्या रंगात निघालतच तेव्हा पालकस तुझ्याबद्दल म्हणाली की हा मुलगा रंगभूमीवर काहीतरी वेगळं करतो. तर तुला अजून काही आठवण आहे? मला तेव्हाही फार छान वाटलं होतं. मला त्या प्रयोगानंतर अमोल पालेकर पण ग्रीन रूम मध्ये भेटून खूप बोलले होते. म्हणजे खूप छान माझं कौतुक केलं होतं आणि म्हणले होते तू काहीतरी वेगळं आणशील रंगभूमीवरती. आणि त्याच प्रयोगाला वैभव मांगले पण आले होते. त्यांनी मला अजूनही ती नोट माझ्या घरी आहे, 500ची नोट दिली होती. त्या 500 नोटवर त्याची सही होती आणि उजव्या बाजूला लिहिलं होतं यू हॅव समथिंग डिफरंट, तू थिएटरमध्ये काहीतरी वेगळं आण. सो मी माझ्या एकांकिकेपासून पण वेगळे एक्सपेरिमेंट्स आय लाईक टू ट्राय. आणि सॉरी परांजपे मध्ये पण मी तसंच ट्राय केलं होतं. त्याच्या पुढे मी जे काय नाटकं केली त्यात पण तसंच ट्राय केलं. सो मला अशी नक्की इच्छा आहे की म्हणजे मला आनंद होईल जर का इफ आय एम द फर्स्ट पर्सन टू ब्रिंग अ डिफरंट फॉर्म इन मराठी थिएटर. पण मला अजून जास्त आनंद होईल जर का अजून 4 दिग्दर्शक तयार झाले आणि अजून 4 लेखिका तयार झाल्या, लेखक तयार झाले आणि ऍक्टर तयार झाले की जो हा फॉर्म करू इच्छित आहेत. सो येस, सो असं आहे. थँक्यू.